सध्याच्या बदलत्या पावसाळी वातावरणानुसार आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होत असते. यावर उपाय म्हणजे आज आपण केलेले हे लाडू. यामध्ये आपण जे घटक वापरलेत यात मुबलक प्रमाणात फायबर, अँटीऑक्सिडंट आणि प्रोटीन आहे. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होतेच, तसेच व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव होतो. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. लाडू बनवण्यासाठी इथे मी वजनी प्रमाणात 1/2 किलो किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे, 1/2 किलो खारीक पावडर, 1/2 किलो शेंगदाणे, 300 ग्रॅम गूळ चिरून घेतला आहे, त्याचसोबत 100 ग्रॅम तीळ, न चाळता 100 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलंय, 50 ग्रॅम डिंक फोडून घेतला आहे आणि 100 ग्रॅम साजूक तूप घेतलंय. त्याचसोबत 1 वाटी मखाणे घेतलेत, आवडीप्रमाणे 1 वाटी ड्रायफ्रुट्स घेतले आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम, मनुका, मगजबी आणि भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत. आता हे सर्व साहित्य भाजून घेऊ. सर्वात प्रथम शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यायचे. सतत हलवत भाजायचे म्हणजे आतपर्यंत खरपूस भाजले जातात. शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. तर पहा, शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले. आता हे एका ताटात काढून घेऊ. आता आपण मंद आचेवर तीळ भाजून घेऊ. तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात, केस गळती थांबते. तर पहा, तीळ ही खरपूस भाजून झाली. आता आपण मखाणे भाजून घेऊ. मखाण्यांमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास, वजन कमी करण्यास मदत होते. म्हणून मखाण्यांचं सेवन आवर्जून आहारात केले पाहिजे. तर मंद आचेवर 1 चमचा तुपावर मखाणेही खरपूस भाजून घेतले. आता आपण काजू बदाम भाजून घेऊ. थोडंसं तूप टाकायचं. बदामामध्ये सुद्धा प्रोटीन, फायबर, ओमेगा 3 घटक असतात. कॅलरीजचं प्रमाण कमी असतं, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. तसेच काजूमध्ये सुद्धा फायबर, प्रोटीन, मॅग्नीज, झिंक असते. म्हणून काजू बदाम शरीरासाठी फायदेशीर असतात. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात काजू बदाम लाडूमध्ये घातले जातात. तसेच मगजबी व भोपळ्याच्या बियाही काजू बदामासोबत एखादा मिनिट परतून घेऊ. बियांमध्येही विटॅमिन, ओमेगा 3, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात पोषण तत्वे असतात. आता मनुकाही तुपावर मंद आचेवर एखादा मिनिट परतून घेऊ. मनुकामध्ये कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. तर पहा, मनुका तुपावर भाजले तर छान फुलले आहेत. आता हे काढून खोबरं भाजून घेऊ. खोबरं घेताना एकदम ताजं खोबरं वापरायचं, म्हणजे लाडू जास्त दिवस टिकतात. खोबरं ही मंद आचेवर सोनेरी रंगावर खरपूस भाजून घ्यायचंय. खोबऱ्यामध्येही भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम असतं. त्यामुळे शरीराचा थकवा कमी होतो, हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर ठरतं. रोगप्रतिकार शक्ती वाढते, म्हणून लाडूमध्ये खोबरं आवर्जून घालतात. तर पहा, खोबरंही छान सोनेरी रंगावर खरपूस भाजून झालं. आता खारीक पावडर भाजून घेऊ. सर्व साहित्य हे आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं व चवीलाही छान लागतं. आता खारीक पावडर ही मंद आचेवर 1-2 मिनिटं रंग बदलेपर्यंत भाजून घेऊ. खारीकमध्येही भरपूर प्रमाणात पोषण तत्वे असतात. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात खारीक शरीराला चांगली असते. आता तूप टाकून डिंक तळून घेऊया. डिंक हा नेहमी फोडून घ्यायचा, म्हणजे पटकन तळले जातो. डिंक कमी गॅसवर असं हलवत तळून घ्यायचा, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो आणि मस्त फुलून येतो. असा फुलला की मग काढून घ्यायचा. डिंक खाल्ल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. चयापचय सुधारते. डिंकामध्ये अँटी एजिंग गुणधर्म आहेत, त्यामुळे सुरकुत्या कमी होतात, हाडे मजबूत होतात, केस दाट होतात आणि पाठदुखीही थांबते. म्हणून डिंक खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो. तर इथे डिंक तळून झाला. आता या उरलेल्या तुपात गव्हाचं पीठ भाजून घेऊ. मंद आचेवर रंग बदलेपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय. हे पीठ चाळून घेतलं नाही, यामध्ये कोंडा आहे. गव्हाच्या पिठामध्ये लाडूला छान बाइंडिंग येतं.
तसेच गव्हाच्या पिठामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, जीवनसत्वे, खनिजे, लोह, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट इत्यादी पोषक तत्वांनी समृद्ध आहे. याचा नक्कीच आपल्या शरीराला खूप फायदा होतो. गव्हाचं पीठही छान खमंग असं भाजून झालं व इथे काही वेळाने सर्व साहित्य थंड झालंय. आता एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घालून बारीक करून घेऊ. तर हे पहा, इथे मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय. त्याचप्रमाणे तीळही बारीक करून घ्यायची. त्याचसोबत भाजलेले मखाणे आणि ड्रायफ्रूटचीही पावडर करून घ्यायची. आता इथे मी भाजलेलं खोबरं एका मोठ्या परातीत काढून थंड करून घेतलंय. खोबरं भाजल्यामुळे एकदम कुरकुरीत होतं, त्यामुळे हाताने थोडं चुरून घ्यायचं. तुम्ही मिक्सरलाही खोबरं फिरवून घेऊ शकता. खोबऱ्याचा किस लहान मोठा राहिला की लाडूमध्ये छान लागतो. आता यामध्ये भाजलेली खारीक पावडर घालून मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण एक एक पदार्थ घालूया. तळलेला डिंक, शेंगदाण्याची पावडर, भाजलेले तिळाची पावडर, ड्रायफ्रुट्स पावडर, मनुका घालून मिसळून घेऊ. शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स, तीळ हे सर्व बारीक रवेदार याची पावडर करून घेतली, कारण लहान मुलं लाडू खाताना चावून खात नाही व कोणताही पदार्थ चावून खाल्ला तरच त्याची पोषण मूल्य शरीराला मिळतात. म्हणून सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं. भाजलेलं गव्हाचं पीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही यात वेलची पावडर, जायफळ पावडरही घालू शकता. आता शिल्लक राहिलेल्या सर्व तुपात चिरलेला गूळ घालून मिसळून घेऊ. याचा आपल्याला पाक करायचा नाही, फक्त गूळ तुपामध्ये विरघळून घ्यायचंय. कच्चा गूळ घालण्यापेक्षा असा गूळ तुपात विरघळून घ्या, खूप छान चव येते लाडूला. तर पहा, इथे गूळ वितळलाय. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं व 2 मिनिटं छान उकळी काढून घ्यायची. पाकाला असा फेस आला व थोडासा चिकटपणा आला की गॅस बंद करायचा व हे गुळाचं मिश्रण थोडं थोडं करून लाडूच्या मिश्रणात ओतायचं. सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचंय, कारण गुळाचं मिश्रण गरम आहे. त्यानंतर मग हातानेच हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर पहा, मिश्रण एकदम परफेक्ट झालंय. अगदी सहज लाडू वळला जातोय. लाडूचं मिश्रण असं परातीत दाबून ठेवायचं, म्हणजे शेवटपर्यंत मिश्रण गरम राहतं व शेवटचा लाडूही सहज वळला जातो. जर तुम्हाला वाटलं की शेवटी मिश्रण कोरडं होतंय तर थोडंसं तूप गरम करून घाला. तर पहा, इथे इम्युनिटी बूस्टर अतिशय चविष्ट पौष्टिक लाडू तयार आहे. पावसाळ्यात तुम्ही एक जरी लाडू खाल्ला तर बऱ्याच आजारांपासून दूर राहाल. एकदम मस्त खुसखुशीत डिंक खारीक खोबऱ्याचे लाडू तयार झाले आहेत. तर तुम्हीही अशा पद्धतीने लाडू बनवून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.